ज्ञानदीप लावू जगी। आइए हनुमंत विराजिए, आइए हनुमंत विराजिए, आइए हनुमंत विराजिए, आइए हनुमंत विराजिए। कथा करो भजनानुसार, कथा करो भजनानुसार, आइए हनुमंत विराजिए, आइए हनुमंत विराजिए, आइए हनुमंत विराजिए। राम रावणाचं युद्ध झालं, राम रावणाचं युद्ध झालं आणि युद्धामध्ये रावणाचं सैनिक मारण्यात आलं आणि नंतर सीता मातेला घेतलं आणि अयोध्येत आले. ऐका बरं का, अयोध्येत आल्याच्या नंतर ज्यानं ज्यानं जशी जशी कामगिरी केली तसं तसं त्याला बक्षीस देण्याचा कार्यक्रम चालू झाला. सर्वांना बक्षीस दिलं, पण आथपासून इतीपर्यंत ज्या हनुमंतरायाने एवढी मोठी कामगिरी केली त्या हनुमंतरायाला मात्र बक्षीस दिलं नाही. रामायणातून हनुमंतराय बाजूला काढले तर रामायणात काही शिल्लक राहिल्यासारखं वाटत नाही. हनुमंतरायाला काही दिलं नाही. सीता मातेला राग आला. सीता माता म्हणती, देवा, ज्या हनुमंतरायाने एवढी मोठी कामगिरी पार पाडली तुम्ही त्या हनुमंतरायाला काहीच दिलं नाही. प्रभू रामचंद्र म्हणले, सीते, हनुमंतरायाला द्यावा असं माझ्याजवळ काय नाही. काय द्यावे त्याशी व्हावे उत्तराई, ठेविता हा पायी जीव थोडा. हनुमंतरायाला द्यावा असं माझ्याजवळ तरी काय नाही. मग सीता माता म्हटली, मी देऊ का? प्रभू रामचंद्र म्हटले, दे, तुला काय द्यायचं तर. मग सीता मातेनं काय केलं बघा, प्रसन्न होऊन आपल्या गळ्यातला बहुमोल असणारा नवरत्नाचा हार हनुमंतरायाला दिला. नवरत्नाचा हार हनुमंतरायाला दिला. प्रसन्न झाल्यावर लोक काय देतील सांगता येत नाही. आता हे ₹1,00,000 ब्रेसलेट आहे, हे झाकून ठेवतो मी, तसं येऊ देत नाही पुढं. हे ₹1,00,000 ब्रेसलेट, हे काय मी विकत नाही घेतलं, मला वाढदिवसाला गिफ्ट दिलं एकाने. विष्णू महाराज ही अंगठी पण गिफ्ट आहे. हे 20,000चं घड्याळ आहे, हे पण गिफ्ट आहे. एकानं ₹1,00,000 मोबाईल दिला. इथं कीर्तन संपल्यानंतर 4-5 जण अंगठ्या घालतील, त्याचा काय नेम थोडाच आहे. अहो काय सांगता, कुणाच्या मनात काय येईल तर, बरोबर आहे की नाही. तुम्ही हसून माझं नुकसान करू नका, पण ज्याला घालायची त्यानं हसणं मनावर बी घेऊ नका. चांगल्या कामाला लोक हसतच असतात, तुम्ही घाला. अहो असं कीर्तनात नाव निघाल ना एका दिवशी, बघ जे दिलंय ते दिलंय, ह्याच्यात काही खोटं नाही ना. प्रसन्न झाल्यावर लोक काय देतील सांगता येत नाही. अहो प्रसन्न झाल्यावर एवढ्या मोठ्या सप्त्याला लोक सहकार्य करतात, अजून काय पाहिजे. बरं, प्रसन्न झाल्यानंतर लॉकडाऊनमध्ये पण मंदिर उभं राहतं, अजून काय पाहिजे बोला. प्रसन्न झाल्यानंतर जीव ओवाळून टाकायला तयार होतात लोक. नाही तर एवढा सप्ताह करणं, एवढे कलाकारांना जोक नका समजू तुम्ही, ही सोपी गोष्ट नाही आहे, लक्षात ठेवा. प्रसन्नता. सीता मातेनं हनुमंतरायाला नवरत्नाचा हार दिला. हनुमंतरायानं ते मणी फोडायचे, पायचे आणि फेकून द्यायचे. मणी फोडायचे, पायचे, फेकून द्यायचे. सीता मातेला राग आला. सीता माता म्हणते, हनुमंता, माझ्या गळ्यातला बहुमोल नवरत्नाचा हार मी तुम्हाला दिला आणि तुम्ही मणी फोडून काय पाहता आणि फेकून काय देता. हनुमंतराय म्हणले, मैया, या मण्यामध्ये मी माझ्या रामाला पाहतोय. काय म्हणले? या मण्यामध्ये मी माझ्या रामाला पाहतोय. सीता माता म्हणते, हनुमंता, मण्यात कुठं राम असतो का? हनुमंतरायानं हार फेकून दिला. जो नहीं राम का वो नहीं काम का. मग लक्षात ठेवा. म्हणून जिंदगी जब तक रहेगी फुर्सत न होगी काम से, कुछ समय ऐसा निकालो प्रेम कर लो राम से. संसारियों के साथ रहोगे तो काम की याद आएगी, संतों के साथ रहोगे तो राम की याद आएगी. महाराज म्हणले, राम जो रामाचा नाही तो कामाचा नाही. लक्षात ठेवा बरं का. हनुमंतरायानं हार फेकून दिला. हनुमंतरायानं नवरत्नाचा हार फेकून दिला. आता कीर्तन झाल्यावर तुम्ही घरी चाललात, जरा खरं बोला. कीर्तन झाल्यानंतर तुम्ही घरी चाललात, तुमच्या पायाला 2 मूर्त्या लागल्या, एक आहे रामाची आणि एक आहे रावणाची. कोणती उचलाल? बोला ना. रामाची उचलाल, बरोबर आहे. पुढे गेल्यावर आणखी 2 मूर्त्या लागल्या, एक आहे रामाची आणि एक आहे रावणाची. पण रामाची आहे पितळाची आणि रावणाची आहे सोन्याची. आता कोणती उचलाल? बोला. हा महाराज, रावण असला तर सोन्याचा का असू द्या ना, सोन्याचा आहे पण रावण आहे ना, चालेल आम्हाला. हनुमंतानं हार फेकून दिला. सीता मातेला राग आला. सीता माता म्हणते, हनुमंता,
या मन्यामध्ये राम नाही म्हणून तुम्ही हा हार फेकून दिला, तुमचा हा देह आहे, या देहात तरी राम आहे का? हनुमंतराय म्हणले मैया या देहात राम आहे काय विचारताय कशाला? समोर उभे राहिले श्रीराम जानकी बैठे हैं मेरे सीने में। श्रीराम जानकी बैठे हैं मेरे सीने में। श्रीराम जानकी बैठे हैं मेरे सीने में। राम जानकी बैठे हैं मेरे सीने में। देख लो मेरे दिल के नगीनों में, देख लो मेरे दिल के नगीनों में। श्रीराम जानकी बैठे मेरे सीने में। श्रीराम जानकी मेरे सीने में। कीर्ति ना वैभव ना यश चाहिए, मुझको कीर्ति ना वैभव ना यश चाहिए। राम के नाम का मुझको रस चाहिए। राम के नाम का मुझको रस चाहिए। सुख मिले ऐसे अमृत को पीने में, सुख मिले ऐसे अमृत को पीने में। राम जानकी बैठे मेरे सीने में। राम जानकी बैठे मेरे सीने में। राम रसिया हूँ मैं राम सिमरन करूँ, राम रसिया हो है राम सिमरन करो। या राम का सदा ही मैं चिंतन करूँ। या राम का सदा ही कीर्तन करो। सच्चानंद है, सच्चानंद है ऐसे जीने में। श्रीराम जानकी बैठे मेरे सीने में। श्रीराम जानकी मेरे सीने में। देख लो मेरे दिल के नगीनों में, देख लो मेरे दिल के नगीनों में। राम जानकी बैठे मेरे सीने में। रामचंद्र भगवान की छाती विदीर्ण केली राम लक्ष्मण सीता या तिघांचं दर्शन हृदयामध्ये करून दिलं. हनुमंतरायावर लक्ष देऊ नाही का प्रसन्न झाले प्रभू रामचंद्र आणि हनुमंतरायाला म्हणले मागा तुम्हाला काय मागायचं. तेव्हा हनुमंतराय म्हणले देवा मला काही नको, माझी इच्छा आहे म्हणून काहीतरी मागा. तेव्हा हनुमंतराय म्हणले देवा जिथं जिथं तुमची कथा चालू आहे तिथं मला ती जाऊन ऐकता यावी, आणि जिथं तुमची कथा नाही मला तिथं ती गाता यावी. म्हणून रामायणात कोणी जरी नसलं तर कोण बसलेलं असतं? हनुमंत. म्हणून म्हणतात आइये हनुमंत विराजिये, आइये हनुमंत विराजिए। आइए हनुमंत विराजिए। आइए हनुमंत विराजिए। कथा करो वचनानुसार, कथा करो वचनानुसार। आइए हनुमंत विराजिए। आइए हनुमंत विराजिए।
लक्ष देऊन ऐका. गाता ऐकता हरिगुण. मग हनुमंतरायानं काय मिळवलं? पायोजी मैने राम रतन धन पायो. पायोजी मैने राम रतन धन पायो. पायोजी मैने राम रतन धन पायो. बस आमच्याजवळ धन आहे कोणतं? राम नामाचं धन आहे. म्हणून गाता ऐकता हरिगुण. नादे लुब्ध झाला मृग देह विसरला अंग तैसे राहो माझे मन. गाता ऐकता हरिगुण तुका म्हणे पाहे कासवीचे पिले माय तैसे राहो माझे मन. गाता ऐकता हरिगुण विठोबा रखुमाये. सर्वांनी हात वर करा 1 मिनिट. सर्वांनी महिला पुरुष जेंट्स लेडीज मेल फिमेल माणसं गडी माणसं आव वैव याडी डोखरा सगळ्यांनी करा. एकदम सरळ करा. तुम्हाला शेजाऱ्याची शपथ आहे बघा. हात वर करा आणि छान भजन म्हणा 2 मिनिटं. तुलेले हरी का नाम विठ्ठल पांडुरंगा. तुलेले हरी का नाम विठ्ठल पांडुरंगा. लेले लेले हरी का नाम विठ्ठल पांडुरंगा. तुलेले हरी का नाम विठ्ठल पांडुरंगा. पांडुरंगा 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 पांडुरंगा. ऐकता हरिगुण. आता जेवढे फ्रेश झाले ना असं जासाव तैसे राहो माझे मन. गाता ऐकता हरिगुण. बोलण्यासारखं भरपूर आहे. वेळ संपत आलेला आहे. जाता जाता एकच आहे. या दुर्गा मातेच्या पवित्र अशा ठिकाणावर आमचे हरिभक्त पारायण परमार्थ प्रेमी महाराजांजवळ एक मोठा गुण आहे. मोकळे मन रसाळ वाणी याची गुणी संपन्न. त्यांनी सांगितलं मला विष्णू महाराजांनी सर्व सांगितलं. म्हणे महाराज आम्ही इथं 2 वर्षापासून राहतो आणि कोणत्या अपेक्षेविना राहतो.
बस त्या महाराजांचं कलाकारांवर खूप प्रेम आहे, त्या महाराजांचं कलाकारावर खूप प्रेम आहे. म्हणून महाराजांनी आज कलाकारावर प्रेम आहे म्हणूनच एवढी नामवंत यादी इथं आणली ना. नाही तर हे एवढ्यांना आणणं सोपं समजू नका. तुमच्या इकडं किती मोठे सप्ते होतील, हां याच्यातलं एक एक दोन दोन दिसेल, पण हे सगळी एका जागी दिसणार नाहीत. हे रणजित महाराजांची कृपा आहे सगळी बरं का. म्हणून तुम्हाला यांच्यामुळं या सगळ्यांचं गायन वादन या ठिकाणी, ह्या 2 संस्था या ठिकाणी आहेत. आमच्या विठ्ठल महाराजांची आहे, इकडं आमच्या कबीर महाराजांची आहे. म्हणून या 2 संस्था असतील. एवढा जंगल में मंगल म्हणावं लागेल. आणि एवढ्या लांबवरून लोक आज इथं कीर्तनाला येतात. बस एकच मी देवीकडं प्रार्थना करेल, मला महाराजांबद्दल नाही, माझी पहिली भेट आहे महाराजांची माझी, पण पहिल्या भेटीत त्यांनी मनामध्ये जागा केली बरं का. कारण एवढं वैभव असून अहंकार नाही, हे फार महत्त्वाचं आहे. अहंकार नाही हे फार महत्त्वाचं आहे. म्हणून महाराजांसाठी देवीकडे एकच मागेल, अकल्प आयुष्य व्हावे तया कुळा, माझे या सकाळ हरीच्या दासा, कल्पनेची बाधा न हो कोणी काळी, ही संत मंडळी सुखी असो. महाराजांना उदंड आयुष्य मिळावं आणि आपल्या सगळ्यांच्या जीवनातल्या ज्या समस्या आहेत त्या महाराजांच्या हातीनं देवीच्या कृपेनं दूर व्हाव्या, एवढी भगवती मातेच्या चरणी प्रार्थना करतो. कारण महाराज म्हणतात, काय कोणाच्या जीवनातली तपश्चर्या असेल आपण सांगू शकत नाही. अरे काय कोण जाणे कोणा घडे उपासना, काय कोणाची उपासना असेल आपल्याला काय माहिती आहे, काही माहिती नसतं. म्हणून ऐकून कोणाच्या चारित्र्यावर शिंतोडे उडवायचे नसतात. आपण प्रत्यक्ष अनुभव घ्यायचा असतो. लक्षात ठेवा, कोणाची उपासना कोणाची साधना कोणावर भगवंत कधी कृपा करेल काय सांगता येतं महाराज, काहीच सांगता येत नाही. या जगात कोण कधी मोठं होईल आणि कोण कधी नामवंत होईल आणि उदयाला येईल, ही भगवंताची लीला आहे, ही देवाची कृपा आहे. काय माहिती आहे कुणाला सांगा. म्हणून महाराजांमुळं इथं मंदिर होईल, कोणी कल्पना तरी केली असेल का हो, या शेतात देवीचं मंदिर होणार आहे बा, कल्पना सुद्धा केली नसेल अशी गोष्ट. आणि एवढा सप्ता भव्य दिव्य स्वरूपाचा एवढे नामवंत महाराज इथं येतील असं कुणाला वाटलं असेल महाराज सांगा. पण ही भगवती मातेची, ही भगवंताची काहीतरी इच्छा असावी. सत्य संकल्पाचा दाता नारायण. महाराज म्हणते, कोणा कारणे हे झालेसे निर्माण, देवाचे कारण देव जाणे. कोण, पुन्हा एकदा हे प्रमाण आहे का, कोणा कारणे हे झालेसे निर्माण, देवाचे कारण देव जाणे. देवाचं कारण देवाला माहिती आहे, आपल्याला काय माहिती आहे महाराज. म्हणून भगवंताने त्यांना उदंड आयुष्य द्यावं. आणि तुम्ही सगळ्यांना विनंती करेल की अशा धार्मिक कार्याला आपण भरभरून मदत करावी, भरभरून मदत करावी. माना आजचं सौजन्य कीर्तनाचं ज्यांच्याकडं आहे ते राजकुमार भगवानराव नुकुलवाड आणि बालाजी भगवानराव नुकुलवाड यांच्यासाठी एकदा जोरदार टाळ्या वाजवा. आलेत का ते आलेत ना, वा, जोरदार टाळ्या वाजवा त्यांच्यासाठी. या दोघा कुठं आहेत ते दोघं बसलेले, लांब आहेत का, लांब आहेत, बरोबर त्या दोघांना, हां ते तिकडं, वा 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 वा, त्यांच्यासाठी पुन्हा एकदा जोरदार टाळ्या वाजवा. बघा बरं महाराज, एवढं देऊन सुद्धा माणूस किती लांब बसलेला आहे. एखादा तर इथं पायावर बसल महाराजाच्या, आपण दिलंय, अरे मग उठणं पायावर तू नाही ना, कसं उठू आहे का. मग एवढं देऊन सुद्धा एवढ्या लांब बसलेले आहेत, काय मनाचा मोठेपणा आहे. म्हणून मी पुन्हा एकदा त्या दोघांना सुद्धा धन्यवाद देतो. कारण आपण अशा कार्यक्रमाला मदत केली पाहिजे. श्रीमंती कोणती आहे, भाकरी बरोबर भूक असावी, अंथरुणा बरोबर झोप असावी, आणि श्रीमंती बरोबर नकुलवाडासारखं दान असावं. हा जगातला एक नंबरचा श्रीमंत. भाकर आहे, भूक नाही दरिद्री आहे, अंथरुणे झोप नाही दरिद्री आहे, पैसा असून दान करत नसेल तर दरिद्री आहे. पैशानं श्रीमंत असणारे माणसं कदाचित विचारानं दरिद्री आणि भिकारी असू शकतात. गरीब माणसं लवकर देतील, श्रीमंताच्या हातून पैसा सुटत नाही म्हणून श्रीमंत होतो तो. माझं बोलणं कळते का तुम्हाला. म्हणून लक्षात ठेवा, माणसाजवळ कार असून चालत नाही, संस्कार सुद्धा लागतात. पैसा असेल तर विल बनतं, संस्कार असेल तर गुडविल बनतं. म्हणून भाकरी बरोबर भूक असावी, अंथरुणा बरोबर झोप असावी, श्रीमंती बरोबर दान असावं. भूक लागली एवढी खाणं प्रकृती आहे, भूक लागली याच्यापेक्षा जास्त खाणं विकृती आहे. पण आपल्याला भूक असताना आपल्या ताटातली अर्धी भाकर दुसऱ्याला खाऊ घालणं ही महाराष्ट्राची संस्कृती आहे. आपण आपल्या संस्कृतीला जपा. दान धर्मान, राजधर्मान, मोक्ष धर्मान, विवाहश, स्त्री धर्मान, भगवत धर्मान, समास व्यास योगता, हा डोळ्याला पाणी लावा. चला, दान करणं हा माणसाचा धर्म. संपत्तीतला 10% भाग चांगल्या कामात खर्च झाला पाहिजे, हा शास्त्राचा नियम आहे. म्हणून आपण अशा कार्यक्रमाला भरभरून दान धर्म केला पाहिजे. मी सांगू तुम्हाला, शरीराचं वजन वाढलं तर व्यायाम करावं आणि धनाचं वजन वाढलं तर दान करावं.
महाराजांकडं सगळं काही येत असेल पण हात मोकळा आहे. सगळ्यांना आज 10 जणाला जोड आहेर आहेत त्यांच्याकडून, 10 गायक वादकांना त्यांच्याकडून आज जोड आहेर आहेत. कीर्तनकारावरच काऊन काट काढला काय माहिती आहे बरं का, लक्ष देऊ नाही का, म्हणून लक्ष द्या. आम्हाला सांगायचं काय, एवढं सुंदर महाराजांनी या ठिकाणी कार्यक्रम घडून आणलेला आहे. म्हणून जाता जाता विनंती करेल, हे आपल्या धर्माचं कार्य आहे. याला कोणता मंडप म्हणतात? धर्ममंडप. याला कोणता मंडप म्हणतात? धर्ममंडप. म्हणून या धर्म कार्याला आपण मदत करणं हा आपला धर्म आहे. म्हणून या धर्म कार्याला आपण मदत करत चला. जाता जाता सांगेल, ज्या शंभूराजानं शिवाजी महाराजांना आपल्या धर्मासाठी मरण पत्कारलं, त्या धर्मात जन्म घेतलेली आपण माणसं आहे. कुणाचा जन्म आम्हाला काय देऊन गेला सांगता येत नाही, पण छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म आम्हाला स्वराज्य देऊन गेला हे विसरता कामा नये. 33 कोटी देवाच्या अब्जावधी मंदिर आहेत, पण प्रत्येकाच्या हृदयात ज्यानं मंदिर केलं तो राजा म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज. केलेल्या कर्माची पावती आहे हे केलेल्या कर्म. एक म्हणे कीर्तनात शिवाजी महाराजाबद्दल बोलतात, शिवाजी महाराज काय देव होते का? म्हणलं शिवाजी महाराज देव होते का नाही मला सांगता येणार नाही, पण शिवाजी महाराजामुळं मंदिरातला देव सुरक्षित राहिला एवढं मी गॅरंटीनं सांगतो. मंदिरातला देव सुरक्षित मिळत असेल तर हे उपकार राजांचे. बायकोसाठी महल बांधणारे खूप मिळतील, आईच्या स्वप्नाचं स्वराज्य उभं करणारा एक राजा होऊन गेला, त्यांचं नाव छत्रपती शिवाजी महाराज. एकच राजा इथे जन्मला शिवनेरी किल्ल्यावर, माझ्या राजाचं नाव गाजतंय गड किल्ल्याच्या दगडावर, माझ्या राजाचं नाव गाजतंय गड किल्ल्याच्या दगडावर. एकच राजा इथे जन्मला शिवनेरी किल्ल्यावर, एकच राजा इथे जन्मला शिवनेरी किल्ल्यावर, माझ्या राजाचं नाव गाजतंय गड किल्ल्याच्या दगडावर, माझ्या देवाचं नाव गाजतंय गड किल्ल्याच्या दगडावर. सुंदर स्वराज्य निर्माण केले तलवारीच्या धारेवर, तलवारीच्या धारेवर, तलवारीच्या धारेवर. रयतेसाठी वार झेलले आपल्या निधड्या छातीवर, आपल्या निधड्या छातीवर, आपल्या निधड्या छातीवर. प्राणपणानं लढले मावळे भरोसा द्या राजावर, प्राणपणानं लढले मावळे भरोसा द्या राजावर. माझ्या राजाने नाव गाजतंय गड किल्ल्याच्या दगडावर, माझ्या देवाचे नाव गाजतंय गड किल्ल्याच्या दगडावर, माझ्या राजाचे नाव गाजतंय गड किल्ल्याच्या दगडावर. छत्रपती शिवाजी महाराज की लक्षात ठेवा, या चेतनेने आपण जाग होण्याची गरज आहे.